थांब बाळा, हा संदेश तुझ्यासाठीच आहे. तुला त्रास देणाऱ्यांना साक्षात स्वामी उत्तर देणार आहे. ती व्यक्ती आज हसत आहे, पण स्वामी शांत बसलेले नाहीत. कारण तुझ्या डोळ्यातले अश्रू त्यांनी पाहिले आहेत. आता त्यांचा न्याय होणार आहे. ज्यांनी तुला तोडण्याचा प्रयत्न केला त्यांनाच स्वामी उत्तर देणार आहेत. आजचा हा संदेश योगायोग नाही, थेट स्वामींचा संकेत आहे. कारण तुझा त्रास आता संपणार, पण आधी हे संदेश पूर्ण ऐकणं खूप गरजेचं आहे. होय माझ्या लेकरा, तुझा शत्रू कितीही बलवान असला तरी स्वामींच्या पुढे काहीच नाही. ज्यांनी तुला रडवलं त्यांच्यावर आता वेळ येणार आहे. हा संदेश तुझं आयुष्य बदलणार आहे, म्हणून तू शेवटपर्यंत ऐक. बाळा, तुझ्या आयुष्यात अशी एखादी व्यक्ती नक्कीच असेल जी तुला सतत त्रास देते. कधी शब्दाने, कधी वागण्याने, तर कधी तुझ्या यशावर जळून. तू शांत राहतोस, सहन करतोस, पण आतून तुटत जातोस. एक लक्षात ठेव, स्वामी आई सगळं काही पाहत आहे. ज्या लोकांनी तुला त्रास दिला ते कधीच शांत नसतात. त्यांच्या मनात असते असुरक्षितता, ईर्ष्या आणि अहंकार. ते तुमचं नुकसान करण्याचा प्रयत्न करतात, कारण त्यांना तुमचं चांगलं सहन होत नाही. स्वामी म्हणतात, ज्याचा हेतू वाईट त्याचा शेवटही वाईटच असतो. विश्वास असेल, सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ असे टाईप करा. व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. बाळा, तुझं शांत राहणंच तुझी ताकद आहे. तू कमजोर नाहीस. तू स्वामींवर विश्वास ठेवला आहेस. तू कर्म करत राहा, बाकी मी बघत आहे. जेव्हा तू मनापासून स्वामींची आठवण करतोस तेव्हा एक अदृश्य शक्ती तुझं रक्षण करत असते. तुला कदाचित लगेच परिणाम दिसणार नाही, पण योग्य वेळी स्वामी न्याय देत असतात आणि ते अचूक असते. होय माझ्या लेकरा, आता वेळ बदलत आहे. ज्यांनी तुला कमी समजलं तेच आता तुझ्याकडे पाहून आश्चर्यचकित होणार आहेत. तुझं नशीब हळूहळू आता उजळत आहे आणि हे सर्व स्वामींच्या कृपेने होत आहे. जर स्वामींची कृपा तुमच्यावर घ्यायची असेल, तुमच्या घरात आनंद समृद्धी मिळवायची असेल, तर हा दैवी संकेत तुम्ही शेवटपर्यंत ऐका. आता वेळ बदलत आहे. तुम्हाला त्रास देणारे लोक आता आतून घाबरले आहेत. त्यांना कळतंय की काहीतरी त्यांच्या हातातून निसटत आहे. स्वामींचा आशीर्वाद जेव्हा तुमच्यावर असतो तेव्हा शत्रू आपोआप दूर होतात. घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तू फक्त श्रद्धा ठेव, संयम ठेव, कारण प्रत्येक अन्यायाचा शेवट हा असतोच. आज जे दुःख आहे ते कायमचं नाही. आज जो त्रास आहे तो संपणारच आहे. तुझ्या आयुष्यात एक असा क्षण येणार जिथे तू मागे वळून बघशील आणि म्हणशील, स्वामींनी खरंच मला साथ दिली आहे. म्हणून हा संदेश तू शेवटपर्यंत ऐक. तुझं आयुष्य आता बदलणार आहे. जर तुला स्वामींवर विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी सेवा आणि मी असे तू जरूर लिही. होय माझ्या लेकरा, बघ, तुला वाटतं की स्वामी कायम तुझ्या पाठीशी आहेत. होय बाळा, आहेतच, पण तुला स्वामींवर विश्वास ठेवायचा आहे. तुझ्या स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे. तुझ्यावर अन्याय झालाय, पण आता तो अन्याय कायमचा नष्ट होणार आहे. माझ्या लेकरा, तुला असं वाटतं की तुझं कोणी नाही, पण साक्षात स्वामी आई तुझ्या पाठीशी आहे. ती कधीच तुला एकटं सोडणार नाही. जेव्हा सगळे साथ सोडतात तेव्हा स्वामी तुझा हात धरतात. बाळा, तुझी लढाई अजून सुरू आहे. होय, स्वामींचा आशीर्वाद तुला प्राप्त होत आहे. तू चुकीचा नाहीस बाळा. ज्यांना तू घाबरतोस, ज्यांच्यामुळे तू रात्री झोपत नाहीस, ते लोक तुझ्यापेक्षा शक्तिशाली नाहीत. ते फक्त त्यांच्या वागण्याने मोठे दिसतात. खरं सांगायचं तर ते आतून खूप कमजोर असतात. त्यांना तुझा आनंद, तुझं शांत राहणं, तुझी प्रगती ही पाहवत नाही. होय, तुझी प्रत्येक अश्रू, प्रत्येक वेदना, प्रत्येक अन्याय आता माझ्या नजरेतून सुटलेलं नाही. आता तुला त्रास देणाऱ्यांना न्याय मिळणार आहे. स्वामींची वेळ वेगळी असते. ती उशिरा येते पण परफेक्ट असते. आता जे काही तुझ्या आयुष्यात चाललंय ते तुझं अपयश नाही. तू राग निवडतोस की संयम,
तू बदला घेतोस की विश्वास ठेवतोस हे स्वामी पाहत आहे. आता हळूहळू परिस्थिती बदलायला लागली आहे. तुला कदाचित अजून जाणवत नसेल, पण स्वामी आतून तुझ्यासाठी मार्ग तयार करत आहे. ज्यांनी तुला खाली खेचलं तेच आता स्वतः खाली जाऊ लागले आहेत. तुला वाटतं की तुझे शत्रू खुश आहेत, पण सत्य वेगळंच आहे. त्यांच्या आयुष्यात आता अशांती सुरू झाली आहे. कारण स्वामींचा नियम आहे, जसा कर्म तसंच फळ, जे पेराल तेच उगवेल. म्हणून तुझी ताकद ही तुझी विश्वास आणि श्रद्धा आहे, जी त्यांच्याकडे नाही. स्वामींवरचा विश्वास तुला वेगळं बनवत आहे. आणि स्वामींवरती जर तुला विश्वास असेल तर लव यू स्वामी असे तू टाईप कर आणि हा संदेश तू जास्तीत जास्त जणांना शेअर कर. बाळा, लवकरच एक दिवस असा येईल ज्या दिवशी तुला त्रास देणारी व्यक्ती तुझ्याकडे बघून विचार करेल की हा इतका मजबूत कसा झाला, आणि तू शांतपणे हसशील. कारण तुला माहीत आहे तुझी स्वामी आई कायम तुझ्या पाठीशी आहे. म्हणून तू घाबरू नकोस. त्रासाला घाबरून मागे हटू नकोस. तुझा देव कायम तुझ्या पाठीशी आहे. जर तुला विश्वास असेल तर मनापासून एकदा म्हण राजाधिराज योगीराज आणि कमेंटमध्ये लिही. कारण विश्वास व्यक्त केला की तो अजून मजबूत होत असतो. होय माझ्या बाळा, तुला असं वाटतं की तुझं आयुष्य खूप वेगळं आहे, पण नाही बाळा, तुझं आयुष्य खूप सुंदर आहे. माझ्या लेकरा, जीवनात काही लोक तुला तोडण्यासाठी येतात, पण स्वामी तुला घडवण्यासाठी येतात. तुझ्या आयुष्यातील त्रास ही शिक्षा नाही, तर ती स्वामींची तयारी आहे. आयुष्यामध्ये जे काही होतं त्यामागे स्वामींचा मोठा प्लॅन असतो. होय बाळा, ज्यांनी तुला कमी समजलं त्यांनाच आयुष्य उत्तर देणार आहे. कारण हा व्हिडिओ तुझ्यासाठीच आहे. कारण तू सध्या त्या टप्प्यावर आहेस जिथे आता आनंदाचे उधाण येणार आहे. बाळा, जे आता तुला पुढे नेणार आहे आणि कायमच यश तुला प्राप्त होणार आहे. होय माझ्या लेकरा, हे सर्वात मोठं सत्य तू लक्षात ठेव. चांगल्या लोकांनाही त्रास होतो आणि वाईट लोक काही काळ जिंकतात असं दिसतं, पण हीच गोष्ट लोकांना कळत नाही. तुझी स्टोरी अजून संपलेली नाही बाळा. स्वामी कधीच कोणालाही विनाकारण त्रास देत नाहीत. तुझ्या आयुष्यात जो त्रास होतोय तो तुला तोडण्यासाठी नाही, तर तो तुला जोडण्यासाठी आहे. होय बाळा, तू इमोशनली स्ट्रॉंग होत आहेस. तू कमी लोकांवर विश्वास ठेवत आहेस. तू स्वतःवर जास्त फोकस करत आहेस आणि इथेच तुझं खरं ग्रोथ सुरू आहे. आता तुला काहीही होणार नाही, कारण तुझा देव तुझ्या पाठीशी आहे. हा स्वामींचा आशीर्वाद आहे, हा योगायोग नाही. हा आशीर्वाद तू प्राप्त करण्यासाठी जर तुला वाटतं की हा संदेश तुझ्यासाठी आहे तर राजाधिराज असे तू टाईप कर. धन्यवाद.